नमस्कार. सर्वात प्रथम अक्षय तृतीयेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आजच्या अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावरती आपण सुब्रमण्यम वाङ्मयी परिषद ह्याच्या विद्यापीठाचा आज पायाभरणी सोहळा या ठिकाणी करतोय. या ठिकाणी व्यासपीठावरती आहेत आमचे सोशल वेलफेअर मिनिस्टर आणि या भागाचे आमदार श्री सुभाष फळदेसाई, श्री देवदत्त पाटील गुरुजी, ह्यांचे गुरुजी श्री सुरेश भटजी, त्याचबरोबर देवदत्त पाटील गुरुजी या ठिकाणी मला वाटतं त्याने वास्तव्य केलं अशा पुण्याहून या ठिकाणी खास करून आलेले वसंत तांबेजी अपर्णा वहिनी या ठिकाणी देवदत्त पाटील गुरुजीच्या बरोबर असलेले बाकी सगळे सहकारी आणि त्यांच्या पाठशाळेत शिकलेले काही विद्यार्थी, विद्यार्थ्यांचे पेरेंट्स, आमच्या गावची सरपंच, बाकी पंच सदस्य, खास करून या कार्यक्रमात आलेले RSSचे सुरेश सोनीजी आणि त्यांच्या बरोबर आलेले बाकी सगळे सहकारी बंधू आणि भगिनींनो, सर्वात अगोदर मी या ट्रस्टला गोमंतकीयाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो. शुभेच्छा एवढ्यासाठी, खरं म्हणजे गोव्यातील लोकांचं हे भाग्य आहे, गोमंतकाचं हे भाग्य आहे. अशा पद्धतीची श्री सुब्रमण्यम स्वामी परिषद पाठशाळा या ठिकाणी होते आहे, हे आपण सगळ्यांचं भाग्य आहे. या ठिकाणी दरवर्षी म्हणजे 40 विद्यार्थी, मुलं आणि मुली या ठिकाणी शिकणार आहेत. या विद्यापीठ या पाठशाळेचं वैशिष्ट्य म्हणजे मुली या ठिकाणी या शास्त्राचं अध्ययन करतील, हे वैशिष्ट्य आहे. बऱ्याच पाठशाळांमध्ये मुलींना अध्ययनशास्त्र करण्यासाठी अलाव करत नाहीये. पण मी खरोखर म्हणजे अपर्णा वहिनी यांचं खूप खूप अभिनंदन पण करतोय आणि अपर्णा वहिनीला धन्यवाद पण देतोय. खरं म्हणजे या ठिकाणी यायचा योग 5 वर्षा अगोदर माझे पुरोहित काका या ठिकाणी आहेत, त्यांच्या बरोबर मी या ठिकाणी आलो, गुरुजींना भेटलो आणि गुरुजींना भेटल्या आणि मुलांना भेटलो. बरीचशी मुलं जी पाठशाळेमध्ये शिकत होती त्या मुलांना भेटलो. खरं अध्ययनशास्त्र, न्यायशास्त्र आपण सहसा म्हणजे कॉमन ह्याच्यामध्ये जर सांगायचं झालं तर आपण म्हणतोय की ते भटपण काहीतरी शिकतात, एवढाच कन्सेप्ट लोकांच्या डोक्यात असतो. व्याकरणशास्त्र, न्यायशास्त्र किंवा ह्याच्यामध्ये होणाऱ्या लोकांना ते काही पडलेलं नसतंय. बडजी मराठी कितीतरी शिकता, एक गोव्यातला कॉमन ह्याच्यामध्ये सांगायचं तो भटपण शिकता असतो. ह्याच्या पलीकडे कॉमन लोकांना जास्त माहिती नसते. पण आयुर्वेदाचा विद्यार्थी असल्या कारणाने म्हणजे थोडासा अभ्यास अध्ययनशास्त्राचा माझाही होता. व्याकरणशास्त्र म्हणा किंवा बाकी शास्त्राबद्दल थोडं कुठेतरी पुस्तकात चरक, शिश्रुत, वाघबड, अध्ययन हे सगळं वाचल्या कारणाने त्याचा अभ्यास थोडासा मला होता. म्हणून मला गुरुजींच्या समोर एक 10-15 मिनिटं बसल्यानंतर पूर्ण गुरुजी काय करत आहे त्याचं थोडंसं ज्ञान मला आलं, मी एवढंच म्हणेन. आणि त्या कारणाने त्यामुळे मी म्हटलं की या ठिकाणी खरं ही जर वेद पाठशाळा या ठिकाणी झाली तर रिवण गावचा नाही तर पूर्ण परिसरामध्ये मी म्हणेन की पॉझिटिव्ह वाईब्स या पूर्ण परिसरामध्ये पसरेल आणि रिवण गावचं नाव हे गोमंतकामध्ये नाही तर पूर्ण ग्लोबली होईल, याचं मी खात्रीने सांगू शकतो. भारत देशात नाही, मी तर म्हणेन की आपले अध्ययनशास्त्र शिकण्यासाठी आता भारतातून नाही, भारताच्या बाहेरून लोक यायला लागलेली आहेत, त्याची प्रचिती त्यांना झालेली आहे. नक्कीच मी या ठिकाणी असलेले सगळे विद्यार्थी यांना सुयश चिंतितो आणि आपल्या भारत देशामध्ये म्हणजे भारतवर्षामध्ये कितीतरी पुढच्या ह्या पिढीमध्ये अशा पद्धतीचे अध्ययनशास्त्रकार तयार होणं गरजेचं आहे. विशेष करून मुली अध्ययनशास्त्रकार तयार होण्याचं गरजेचं आहे आणि ते करण्यासाठी ही पाठशाळा ही खूप मोठ्या प्रमाणे मी म्हणेन की अशा पद्धतीचे विद्यार्थी तयार करेल. नक्कीच मला खात्री आहे या पाठशाळेसाठी सरकारकडून जी मदत, मी खरं सांगायचं झालं तर वहिनीने मला म्हणजे माझ्या आणि माझ्या कार्यालयाला खूप मोठं असं काहीच नाही, आम्ही काहीच केलेलं नाही. ऍक्च्युली तुमचं सगळं जे कायद्याने आहे ते फक्त एवढंच आहे की थोडीशी फाईल पुढे ढकलण्यासाठी आमच्या ऑफिसची मदत झाली असेल. मी तर म्हणेन आम्ही वेगळं काहीही केलेलं नाही. कारण कधी कधी अशा पद्धतीच्या कामासाठी फाईल तिथे अडकून राहतात, त्या फाईल फक्त ढकलण्याचं काम तेवढं केलेलं आहे, ह्याच्या पलीकडे काहीच केलेलं नाही. पण याच्या पुढे मी म्हणेन की आपल्याला सरकारच्या कामाची मदत लागेल, कदाचित पाण्यासाठी असेल, विजेसाठी असेल, म्हणजे रुटीन
ह्याच्यासाठी लागणारी विशेष मदत जी असेल ती विशेष मदत आमदार या ठिकाणी आहेच, मंत्री म्हणून ते मदत करतील, पण विशेष करून माझ्या कार्यालयाकडून जी काही मदत लागेल ती मदत आपल्यासाठी नक्कीच या पाठशाळेसाठी होईल असं मी मत व्यक्त करतो. आणि आजच्या ह्या शुभ प्रसंगी माझ्या हस्ते हा पाठशाळेचा फाउंडेशन या ठिकाणी लावण्याचा योग मला मिळाला हे मी माझं भाग्य समजतो. कारण ज्या पाठशाळेमध्ये असंख्य विद्यार्थी शिकणार आहेत आणि तिचा शिलान्यास करण्याचा योग हे मला आलं. मी म्हणेन माझ्या मागच्या कितीतरी जन्माचं हे पुण्य असेल म्हणून तर मला हे मिळालं. अदरवाईज नॉट पॉसिबल, हे कधीही पॉसिबल होत नाही. मी म्हणून म्हणतो की पुढं किती पुण्य होईल ही गोष्ट मला माहित नाही, पण मागचं माझं पुण्य हे नक्कीच असेल की त्या पुण्यामुळे असा, नाहीतर एरवी मुख्यमंत्री म्हणून कितीतरी योग येतात पण ते योग वेगळे असतात. कुठला तरी पुलाचा किंवा रस्त्याचा किंवा सगळेच फाउंडेशन मुख्यमंत्री घालत असतात, ते वेगवेगळे घालत असतात. पण अशा पाठशाळे, कारण ही काही सरकारी पाठशाळा नव्हती खरं तर. म्हणजे मी गुरुजींना पण सांगितलं होतं की वेद संपन्न शास्त्री किंवा गुरुजी जसे आहेत त्यांच्याकडूनच हे काम व्हायला नाही. म्हणजे गुरुजी म्हणायला लागले ते सगळे उपस्थित असणार आहेत, ते सगळे मंत्रोपचार करणार, पण आपण हा शिलान्यास करायला पाहिजे. मी परत एकदा देवदत्त पाटील गुरुजी यांचं खूप खूप मनापासून खूप खूप धन्यवाद म्हणतोय. आपण गोमंतकासाठी भूषण आहात नक्कीच. म्हणजे या गोमंतकामध्ये अशा पद्धतीचे अजूनही शास्त्र संपन्न ऋषीमुनी तयार व्हायला पाहिजे असं मी तर म्हणेन. आणि खऱ्या अर्थाने म्हणजे मी जाता जाताना एवढंच सांगेन किंवा माननीय मोदीजी जेव्हा विकसित भारत 2047 हे जेव्हा स्वप्न पाहतात, विकसित भारत 47 हे प्रत्येक वेळी माझ्या भाषणात पण असते. आणि हे काही फक्त आपण म्हणजे हा देश विकसित होण्यासाठी नॉट ओनली द इन्फ्रास्ट्रक्चर, म्हणजे मोठमोठी इन्फ्रास्ट्रक्चर होऊन हा देश तयार होणं असं नाहीये. मी दुसरी गोष्ट जी ह्युमन रिसोर्स वरती बोलतोय, म्हणजे माणसाच्या विकासावरती बोलतोय. मी ह्युमन रिसोर्स ज्यावेळी बोलतोय तेव्हा फक्त इंजिनियर्स आणि डॉक्टर्स नाही आहेत. बऱ्याच जणांना वाटेल की मी ह्युमन रिसोर्स स्किलिंग, रिस्किलिंग या गोष्टी जेव्हा बोलतोय तेव्हा मी ही पण गोष्ट माझ्या नक्कीच ध्यानात आहे की ह्या ह्युमन रिसोर्स वरती बोलत असताना आपल्याला अशा पद्धतीचे शास्त्र संपन्न म्हणजे मुलं तयार होणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि ती शास्त्र संपन्न मुलं आपण म्हणजे व्याकरणामध्ये असेल, न्यायशास्त्रामध्ये असेल, सांख्यिक शास्त्रामध्ये असेल, ही आपण सगळेजण तयार करतात. व राहिलेले 2-3 मला आता आठवत नाहीये, पण नक्कीच आपण त्या बाबतीत सगळेजण एक्सपर्ट आहात. आणि आपण अशा पद्धतीच्या इव्हन दो बाकीच्या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी, म्हणजे सुभाषने जसं सांगितलं आजूबाजूच्या शाळांमध्ये म्हणजे आपण जरी म्हणजे थोडं जरी त्याला पठण शिकवलं तरी त्याचा उपयोग खूप मोठा होईल. या ठिकाणी असलेल्या पर्टिक्युलरली म्हणजे प्रायमरी शाळा असेल, हायस्कूलमध्ये असेल, रामरक्षेचा स्तोत्र जरी त्यांना पठण शिकवलं तरी त्यांच्यामध्ये खूप मोठा फरक पडेल. कारण या ठिकाणी ही मुलं कम्प्लिटली सगळं शास्त्र शिकतात, पण आपल्या इकडची मुलं जाऊन त्यांना जास्त पठण जरी केलं आणि त्याने ते सुरू जरी केलं तरीही त्याचा खूप मोठा फरक पडेल. मी म्हणेन की या आजूबाजूच्या पूर्णतः या परिसरात जेवढ्या शाळा आहेत त्यामध्ये आपल्या पाठशाळेतील मुलाने जाऊन हे पठण त्यांना शिकवावं एवढंच मी सांगेन. आणि परत एकदा मी आजच्या या कार्यक्रमाला मुद्दामून या ठिकाणी म्हणजे कार्यक्रम जरी छोटेखानी असला तरी त्या कार्यक्रम हा खूप मोठा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाला मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि पाठशाळेला म्हणजे माझ्या वतीने जी होईल तेवढी मदत मी वैयक्तिकही करेन आणि मुख्यमंत्री म्हणूनही करेन एवढंच मी सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय गोमंतक. आता मुख्यमंत्र्यांनी उल्लेख